नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललेलो आहे सांगलीचा माल भरायला. सो आज आहे मित्रांनो तारीख 9 आणि आत्ता आपण बरोबर गाडी भरायला निघलेलो आहे 10 वाजता का सांगलीची. सो मित्रांनो, आत्ता आपण चाललेलो आहे रेल्वेचं मटेरियल रिनोव्हेशनचं फॅन वगैरे. तर त्यामुळे आपण आता रेल्वे डिपार्टमेंटमध्ये चाललेलो आहे. त्यासाठी बघा हे आपला रस्ता ओकेमध्ये पुणे स्टेशनचा U-टर्न मारून आपल्याला अलीकडच्या साईडला जायचं आहे. सो तिथं आपल्याला मटेरियल भेटणार आहे असं वाटलं होतं. गेलो तिथं 10:15 गाडी वगैरे निघलो 4ला भरून. हे बघा कसं पाऊस हाताने. सकाळी उठलो, गाडी स्टार्टर मारला, 300 रुपयाच्या गाडीमध्ये फास्टॅग टाकलं. सकाळी धायरीतून आपण राहिलं आहे. धायरीतून गाडी काढली कडकमध्ये, लागलो डायरेक्ट आपल्या पुणे मुंबई हायवेला. आलो नवली ब्रिजला. नवली ब्रिजवरून डायरेक्ट चढलो वरती सनाना पिरी ओकेमध्ये. ना रात्रीची किंवा सकाळची म्हणजे गाडी चालवायची मजा आहे ना, दिवसभरात कुठल्याही टायमिंगला कधीच कुठल्याही वातावरणात येऊ शकत नाही. जी मजा रात्रीची किंवा सकाळच्या वातावरणामध्ये अंधारामध्ये एकदम ट्रॅफिक नसतो, जे मोसम असतो एकदम वा काय ती हवेमधली भावना असते हे खूप कडक आहे. हे बघा आला डायरेक्ट खेडशॉपवरच्या टोलला मला RTO दिसतो का बघा. सकाळी RTO नसतो तसं, पण आपली गाडी ओव्हरलोड नाही, पण आपण फक्त उचापात आहे आपल्याला RTOच्या, बाकी काही नाही. हे बघा बसवाला कसा दाबतोय, घुसतच चाललाय. काय शिरवळ वगैरे पास करून पुढं खंडाळ्याच्या इथं बघा कसला रस्ता दिसतोय. दिवस उजडला ना मित्रांनो, जर रेकॉर्डमध्ये जे रेकॉर्ड होत आहे ना ते मित्रांनो असं होऊ शकत नाही. कसं दिसतं एकदम कडकमध्ये. सकाळचं मित्रांनो एक वातावरण नादच नाही. कसला रोड दिसतोय सिनिक एकदम कडकमध्ये मित्रांनो. हा मित्रांनो, इथं जो व्ह्यू येतो ना कुठेच येऊ शकत नाही रोडला, बाकीच्या कुठंच नाही. जो खंडाळा शिरवायचं इथं येतो. आलो डायरेक्ट घाटापाशी घेतला घाट चढायला. घाटाचा काय एवढा विषय नाही, घाट काय एवढा अवघड नाही मित्रांनो. ते रोडला गाड्या वगैरे फिरतात धडकं कारण लेन चेंज करताना गाड्या मोसममध्ये जातात. सो त्याच्यामुळं आलो डायरेक्ट खंडाळा घाट चढून वरती. हे बघा राईट साईडला पेढेवाली वगैरे दिसते ना तुम्हाला. दणका विषय. तर मित्रांनो आपल्याला उठायचं होतं 3ला, पण आपला अलार्म काय वाजला नाही. सो आपण उठलो 4:30ला. अर्ध्या तासात मित्रांनो आवरलं. ते फास्टमध्ये निघालो तर वाजले 7. पोचलो डायरेक्ट साताऱ्यामध्ये. साताऱ्याचं वातावरण, साताऱ्यापासून पुढं आलो तर मग पुढच्या रोडला लागलो कडकमध्ये. चहा वगैरे पिऊ म्हणलं पुढं जाऊन आता कुठंतरी. तुम्ही मित्रांनो आतमध्ये आता आपल्याला असा सगळा सिंगल रोड लागणार आहे सांगलीपर्यंत. आपण त्या ईश्वरपूरच्या रोडने काही जाणार नाही, पेठ नाक्यापासून करायचं. खूप मित्रांनो ट्रॅफिक आणि मी रस्त्याचं काम चालू. तो रस्ता तो काही उरकत नाही. टोल देऊन सुद्धा त्या रस्त्याचं काही मित्रांनो काम नाही. त्या साताऱ्याच्या पुढं सुद्धा ट्रॅफिक कारण काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे. इथून कात्रजच्या पुढं तर पैसेसुद्धा वेस्ट लागते सांगलीपर्यंत जाऊस्तो. आणि टायमिंगसुद्धा नाही. टायमिंग जरी भेटला ना तरी माणसाला काय वाटत नाही. टायमिंगसुद्धा नाही. सो आपण दिला विषय सोडून त्याचा डायरेक्ट लागलो आपल्या मागच्या सारखं येताना. आपण हा रस्त्याचा अनुभव घेतो तर मित्रांनो या रस्त्याला अनुभव चांगलेला आहे. सो आपण हा रस्ता धरला. तर मित्रांनो आपण केलं होतं जेवण मागचे चिकन अंडी वगैरे खाल्लं. सो दाखवलं तुम्हाला. आलो डायरेक्ट पुढं रायमतपूर वगैरे सगळं पार करून रायगाव लागतो मित्रांनो. रायगावच्या पुढं आलो. जे मित्रांनो पोलोसच्या अलीकडं जे मित्रांनो व्ह्यू आहे नाही तर रस्त्याचा बास एकदम टॉप. आजच्या रोडने कुठंच नाही मित्रांनो. इतका खतरनाक व्ह्यू, खूप खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. खूप इथल्या व्ह्यूचा नादच करायचा नाही. एकदम कडकमध्ये चाललं मग निवांत एकदम मोसमची मजा घेत. पाऊस सुद्धा येतो बरोबर कडक म्हणजे कडकच वातावरण झालं. मित्रांनो तुम्ही प्रवास एन्जॉय करा. थोडं पॉवर नॅप बघा. Suivi d'un eau qui caille, j'ai ma tête qui tourne, le temps passe vite, on est déjà le soir. J'appelle mon frérot Shinweiser, on se... मला प्रवास कसा वाटते कमेंट करून नका सांगा. एकदम कडकमध्ये नादच नाही करायचा. हे पाऊस वगैरे येतात मध्ये इथंच मित्रांनो पाऊस आहे. बाकी मग सांगलीसुद्धा आम्हाला पुढं पाऊस घावला नाही, मागंसुद्धा नाही. साताऱ्याच्या इकडं वगैरे इथंच मित्रांनो जाय बरोबर चालू होता. थोडाफार मस्त वाटत होता. चला म्हणलं काही विषय नाही. हे बघा पोलोसपासून मारला लेफ्ट. आलो डायरेक्ट आपल्या तासगावच्या रोडला. मित्रांनो आपल्याला सांगलीमध्ये नाही, आपल्याला सांगलीमधल्या मिरज या एरियामध्ये जायचं होतं. सो आपण तासगावचा रोड धरला. तर मित्रांनो काय कडक दिसत होती नदी. वा आलंच नाही, खूप भारी. म्हणजे बघा कसा व्ह्यू कडकमध्ये विषयच नाही. इथं ब्लॉगर एकदम हे कुठल्या 360 कॅमेऱ्याने व्हिडिओ वगैरे शूट करत होता. खूप भारी वाटत होता. चला काय विषय नाही. प्रवासात म्हणलं मजा तर येते. इथून थोडा मित्रांनो रस्ता खराब होता.
तो आलो डायरेक्ट तासगावमध्ये. तासगावच्या एकदम गावातला सिंगल रस्ता दाखवला आपल्याला. रस्ता मित्रांनो गाड्यांची वाहतूक नाही त्यामुळे काहीच वाटत नाही. आलो डायरेक्ट लागलो तासगावच्या रस्त्याला. नाश्ता वगैरे करायचा होता पण पार्टी तिथे येऊन थांबली होती. 10 वाजले होते कारण आपल्याला यायला लेट झालं होतं. तर मग फास्ट आलो होतो म्हणून टायमिंगमध्ये आलो होतो. पण आता आपला नाश्ता करत बसलो परत म्हणलं आपलीच गाडी उशिरा खाली होईना. आता रक्षाबंधन होतं सो घरी जायचं होतं. तो म्हणलं चला जाऊ द्या घाई करा काय विषय नाही. म्हणलं जाऊ आता डायरेक्ट तासगाव मिरजमध्ये जाऊन बघू काय काय करावं काय नाही. तिथं काही नाश्ता वगैरे भेटला तर करू नाहीतर मग इकडं कुठं हायवेला परत निघल्यावर करू. चला काय विषय. d'enchaînement, un petit diable fauché, un uppercut, suivi d'un autre qui calcule. अर्ध्या तासाने पोचलेलो आपण फायनली मिरज रेल्वे स्टेशन. हे बघा हे दणका विषय. तर नाश्त्याला वगैरे खूप हॉटेल होती पण तिथल्या पार्टीला विचारलं पार्टी म्हणली तर करू नका. हे बघा कशी लावली गाडी ट्रेन समोर. बरोबर गाडी वगैरे काढली. 1.5-2 तासात आपली गाडी खाली झाली. 12 पावणे 12ला आपण पेपर वगैरे घेऊन सगळं निघालो कडकमध्ये मिरजमधनं बाहेर. कारण तिथं पार्टी म्हणली होती आपल्याला नाश्ता करू नका बस स्टँडपाशी. सो आपण नको टाळलं जाऊ दे म्हणलं. मला आता रोडलाच काहीतरी बघू कडकमध्ये काहीतरी खाऊ म्हणलं काही विषय नाही. तर निघालो लागला घेतला घरचा दिसा. इथं पुढं मित्रांनो ट्रेलर मोठा 16 टायर राजस्थान पंजाब साईडचा बंद पडला होता. इथून मित्रांनो ट्रॅफिक झालं होतं पण तो नशिबाने निघला. चिखलात फसला नाही तर क्रेन बोलावं लागलं तर काय करू. ट्रॅक्टरने निघलं म्हणून बरं झालं. 10-15 मिनटं आपली वेस्ट गेली. म्हणलं चला काय विषय नाही. लागलो पुन्हा आपल्या तासगावमधनं मारला लेफ्ट. आलो डायरेक्ट पलूस रोडला. पलूस रोडला थोडा रस्ता नॉर्मल बारीकसुद्धा आहे थोडा रस्ता खराब आहे. म्हटलं चला काही विषय नाही करता येते एन्जॉय तरी पण. घेतलं मग लावला घरचा रूट. हेच ना आलो परत पलूसपासून राईट मारून डायरेक्ट रहिमतपूर रोडला. कसा आहे रोड कसा आहे व्ह्यू मित्रांनो. इथली मजाच नाही मित्रांनो इथली सारखी कुठं. खूप भारी फिलिंग येते मित्रांनो. आता तरी पाऊस नव्हता अजून थोडा पाऊस आला मग तर काय मजाच मजा. एक नंबर झाला असतं. जाऊ द्या म्हणलं काय विषय नाही. हे आहे ते पण काही कमी आहे का. Final, il voit bien que l'écran ici c'est आता कसं वाटतंय ना जरा हे दणका रहिमतपूरच्या जवळजवळ आलो तुम्ही. जीव मित्रांनो पाऊस होता. रहिमतपूरच्या अलीकडे हे बघा कसला पाऊस आहे ह्यो. खतरनाक होऊन गेला तर मित्रांनो व्हिडिओ शूट करायला. तर कसं दिसतंय वातावरण कडक एक नंबर का नाही. काय मित्रांनो या रोडची मजा म्हणजे एन्जॉय केला आजच्या ट्रिपमध्ये. फक्त मित्रांनो जेवणच चांगलं भेटलं नाही. मला पुरी भाजीने घेतलं होतं एकदम बाकवास लागलं. म्हणलं सगळा मूड खराब केला राव. जाऊ द्या म्हणलं काय विषय नाही. घेतलं म्हणलं दणदण जाऊ. उशीर व्हायला लागला आहे आता नाही मित्रांनो कारण रोडला 2 व्हीलर वगैरे जास्त होत्या. सो आपल्याला यायला सुद्धा वेळ जात होता. हे बघा मित्रांनो काय पाऊस पडल्यानंतर हे बघा शूट केला. वा मित्रांनो पावसाची मजाच नाही. एक नंबर पाऊस पडत होता. एक नंबर हे विषयच नाही भारीच. पप्पा पण काय पाऊस आहे अचानक पडतो अचानक काय पडतो. हे बघा पुढं आलो डायला तिथे झालं क्लिअर घाटापाशी. रहिमतपूरच्या अलीकडे जो घाट लागतो तिथं झालं मित्रांनो सगळं परत क्लिअर. तर म्हणलं चला पटा घाट उतरला. घाट वगैरे उतरून आता इथं काय खाली मित्रांनो पुढं मोकळं दिसत होतं. साताऱ्यामध्ये तर पाऊस नाही आपल्याला कळून गेलं. तर जाऊ द्या काय विषय नाही. जे पण मित्रांनो पुढे गेलो साताऱ्यामध्ये डायरेक्ट ऊनच पडलं. काय सांगावं. घाट वगैरे पास करून घेऊ दाखवतो तुम्हाला ते सुद्धा कसं आहे कसं नाही. चला le soleil tape, je fais carré, je vais bien. Je rejoins mon poteau, des gars nous suivent pour des malins. Bande de bolos, ça fait de... साताऱ्यामध्ये पाऊस नाही आहे बघा. एवढं कडक ऊन असं फुटा रोडला बस इच्छाच मिली. असलं गरम व्हायला लागलं. आयलं म्हणले मला जुने दिवस आठवले साताऱ्याला यायचो उन्हाळ्यामध्ये तवा टेम्पोवर कसली सेम फिलिंग यायला लागली. आयलं म्हणलं मेलो आता काय खरं नाही म्हणलं आपलं. तुम्ही म्हणलं आता बाहेर निघावं चला म्हणलं आता आपल्या पुण्यातच. तिथं म्हणलं काय उकडणारच आहे. पुढं आलो आणि एवढे टोल नाक्यापाशी. एवढ्याचा टोल नाका वगैरे पास केला मित्रांनो. आता आणेवाडी आणि खेडेश्वरच्या टोल नाक्याला तर आम्ही बघितलं 120 रुपये होता. खेडेश्वरचा तो 125 झाला आणि इथला सुद्धा 80 होता. तो स्वतः 85 झाला. तो दोन्ही मित्रांनो टोलमध्ये 5 रुपयाने वाढ झालेली आहे. काय टोल वाढत चालले आहेत रस्ते खराब होत चालले आहेत काय कळना. जाऊ द्या म्हणलं आपलं काय करायचं आता भोगायचं आपल्यालाची पैसे भरून. पण पुढं आलो भोईंचे इथं इतकं मित्रांनो 5 चोड भोईंचे इथं इतका पाऊस लागला भयानक ते भयानक खूप कडक पाऊस. चला भेटला म्हणलं परत शांत झालं वातावरण. टेन्शन नाही म्हणलं आता. Mais on vous baise, bande de bolos, ça fait des fous, vous êtes 4, on est que 2, mais on vous baise.
सारखा मित्रांनो पाऊस पडत होता बघा इथं. एवढं रोडला पाणी झालं तिथे मित्रांनो प्रॉपर पाणी साठलं होतं रोडमध्ये अख्ख्या पसा भिजून. पुढे गेलो तर परत सगळं मोकळं. जाऊ दे म्हणलं आलो डायरेक्ट खंडाळा घाटात. इकडं पण मित्रांनो सगळं वसाड पडलं. कसा घाट उतरून आलो. इकडं पाऊस नाही का काय नाही विशेष पावसाचा. सो भावनो पुढं आपल्याला लोड होता ट्रिपांचा. मध्ये शिखरापूरला सुद्धा जायचं होतं. आणि मित्रांनो पाऊस परत थोडा हवा लागलेला होता आपल्याला खाली. मित्रांनो व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया सर नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्ता आपण आहे मित्रांनो रिश्वापूरच्या अलीकडे अप्रळ फाट्याच्या पुढं आलेलो आहे. आणि आपल्याला जर तिथं गाडी भरायला आपली दुसरी जी गाडी आहे ती 2 तासापासून ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे. पुण्यामध्ये खूप जोरदार पाऊस होता. जाम झाला. आम्ही सुद्धा आलो स्वामीनारायणला 5 वाजता. आहे बघा इकडची लाईन जाम इकडची लाईन जाम. फॉर्च्युनर जवळ होतो. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया सर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.